नमस्कार मित्रांनो, इंग्लिश मित्र मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका इयत्ता 12वीची प्रश्नपत्रिकाचे फॉर्मॅट पाहिलेलं आहे आणि ती प्रश्नपत्रिका कशी हँडल करावी, कशा पद्धतीने सोडवावी हे सर्व आपण बघितलेलं आहे. तर त्याच इयत्ता 12वीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत इम्पॉर्टंट ग्रामर विचारलेलं असतं. त्या इम्पॉर्टंट ग्रामरपैकी आज आर्टिकल्स हा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत. तर आर्टिकल म्हणजे काय मित्रांनो? तर आर्टिकल म्हणजे उपपदे असतात. आर्टिकल हे 3 पद्धतीचे असतात. ती म्हणजे ए अँड द. या ए अँड द मध्ये आर्टिकल ए अँड द मध्ये ए आणि अँड हे इनडिफिनिट आर्टिकल असतात. इनडिफिनिट आर्टिकल म्हणजे काय मित्रांनो? अनिश्चित असे ते आर्टिकल असतात. आर्टिकल द हा डिफिनिट आर्टिकल असतो. डिफिनिट आर्टिकल म्हणजे काय? तो निश्चित स्वरूपाचा असतो. तर आर्टिकल ए अँड द हे प्रश्नपत्रिकेत येणाऱ्या प्रश्नांमध्ये कशा पद्धतीने वापरले जातात, कोणत्या नियम पद्धतीने वापरले जातात ते आपण जाणून घेणार आहोत. त्याच्या अगोदर हे ए अँड द आर्टिकल हे समजून घेण्या अगोदर तुम्हाला इंग्लिश अल्फाबेट्स जाणून घेणं फार महत्त्वाचे आहे. तर इंग्लिश अल्फाबेट हे सर्वांना माहिती आहे. तर 26 हे इंग्लिश अल्फाबेट असतात. उदाहरणार्थ ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड टोटल 26 असतात. हे सांगायचे तात्पर्य असं आहे मित्रांनो, यांच्याच मदतीनं तुम्ही आर्टिकल ए अँड शिकू शकता, अन्यथा तुम्हाला येणार नाही. तर मग इंग्लिशमध्ये अल्फाबेट्स म्हणजे मुळाक्षरे हे 26 असतात, हे लक्षात ठेवायचे. आणि या 26 मुळाक्षरांमध्ये वॉवेल म्हणजे मराठी स्वर हे 5 असतात, 5 असतात. ते कोणते मित्रांनो? ए ई आय ओ यू हे असतात. आणि त्याच्यातच कॉन्सनेंट असतात. कॉन्सनेंट म्हणजे काय मित्रांनो? मराठीत व्यंजन. ते 21 असतात. मग हे 26 पैकी 5 हे वॉवेल असतात आणि 21 हे कॉन्सनेंट असतात. ते 21 कोणते? हे 5 सोडून कोणते? बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड 21 असा हा इंग्लिशचा अल्फाबेटिकल ऑर्डर किंवा अल्फाबेटिकल वॉवेल्स आणि कॉन्सनंट यांच्या मदतीनं आपल्याला ए अँड कसे फिल इन द ब्लँक म्हणजे गाडीला जागेमध्ये कसं भरता येईल किंवा कसं भरू शकतो आपण ते आपल्या लक्षात येईल. ते आता आपण स्टेप बाय स्टेप 1 बाय 1 आर्टिकल ए आणि अँड तसंच द यांचा वापर कसा होतो ते आपण जाणून घेणार आहोत. प्रथमतः सुरुवातीला आपण आर्टिकल ए विषयी जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो इकडे बघा, यूज ऑफ आर्टिकल ए. आता हा आर्टिकल ए अँड दी पैकी उपपद आर्टिकल ए कसा वापरायचा, त्याचे नियम कसे असतात आणि कशा सोप्या पद्धतीने आपण ते हँडल करू शकतो ते आज तुम्ही इथं बघायचं आहे. काही रूल्स असतात मित्रांनो. रूल्स म्हणजे काही नियम असतात. त्या नियमांच्या आधारे तुम्हाला आर्टिकल एचा वापर करणं सोपं जाईल. जसं फर्स्ट रूल आहे, पहिला नियम असा आहे, सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या ब्लँकमध्ये जेव्हा आर्टिकल ए भराल तर त्या शब्दाची, त्या नामाची सुरुवात व्यंजनाने झाली पाहिजे. व्यंजन म्हणजे काय मित्रांनो? कॉन्सनेंट. आताच पाहिलं आपण, ते कॉन्सनेंट 21 आहेत, तर त्या व्यंजनाने झाले पाहिजे, जसं बी सी डी ए. दुसरा नियम असा आहे, ते सामान्य नाम एकवचनी असावे. एकवचनी म्हणजे काय? सिंग्युलर असावं, ते नाम सिंग्युलर असावं. मग हे 2 नियमानुसार आपण फॉर एक्झाम्पल जाणून घेऊ. आता मी आता बोललो डॅश डॉग. आता हा डॉग हा सामान्य नाम आहे, कॉमन नाउन आहे. मग या डीओजी डॉग या स्पेलिंगमध्ये डी हा कॉन्सनेंट आहे, 21 मधला कॉन्सनेंट आहे आणि तो सिंग्युलर आहे म्हणजे एकवचनी आहे, हे लक्षात घ्या. तो डॉग अनेकवचनी नाही आणि या सामान्य नामाची सुरुवात डीने झालेली आहे म्हणजे कॉन्सनेंटने झालेली आहे. म्हणून तुम्ही त्या सामान्य नामा अगोदर ए आर्टिकल अशा पद्धतीने वापरू शकता. दुसरं BOY बॉय. या बॉय शब्दामध्ये सुरुवात बीने झालेली आहे. बी सुद्धा हे कॉन्सनेंट आहे आणि त्याच्यामुळे ते आर्टिकल ए वापरलं गेलेलं आहे, त्याच्यात ते सिंग्युलर आहे बॉय. तिसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा टेबल. तर टेबलची सुरुवात टीने झालेली आहे, टी सुद्धा कॉन्सनेंट आहे आणि
सिंग्युलर आहे, एकवचनी आहे, त्याच्यामुळे त्याच्यात ए वापरला गेलेला आहे. अशा पद्धतीनं त्या सामान्य नामाला ए वापरलं जातं. परंतु ही नोट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. सूचना: सामान्य नाम अनेकवचनी असेल तर ए आर्टिकल येत नाही, तर त्याच्यात नो आर्टिकल किंवा असं चिन्ह लिहावे लागतं. सांगायचे तात्पर्य असं आहे मित्रांनो. तर हे सामान्य नाम सिंग्युलर होतं म्हणून आपण ए वापरला, पण काही वाक्य फसवे असतात, बोर्डवाले आपल्याला फसवतात काही वेळेस. ते काय करता, एखादं उदाहरण सामान्य नामाच्या अनेकवचनी सामान्य नाम ते टाकून आपल्याला आर्टिकल ए भरायला लावतात, ए एन भरायला लावतात. मग उदाहरणार्थ कसं, आता बॉईज आहे, आता बॉईजच्या शेवटी एस आहे, एस लावला तर सामान्य नामाला म्हणजे ते सिंग्युलर नाही राहत, एकवचनी नाही राहत, तर ते काय होऊन जातं, प्लुरल होऊन जातं, अनेकवचनी होऊन जातं. मग जर असं सामान्य नाम अनेकवचनी राहिलं तर त्याच्या अगोदर कोणत्याही प्रकारचे आर्टिकल ए किंवा एन लिहिला जात नाही. तर तिथं काय दाखवलं जातं, असं चिन्ह दाखवलं जातं, किंवा नो आर्टिकल लिहिलं जातं, किंवा नील NIL नील असं शब्द लिहिला जातो. हे लक्षात ठेवायचे, हे फार महत्त्वाचे. फसवी उदाहरणं पण येतात बोर्डाच्या प्रश्नामध्ये. दुसरं उदाहरण, मँगोज आहे, एक नाही अनेक. मग अनेक दाखवण्यासाठी ES लावला आहे त्या सामान्य नामाला. मँगो राहिलं असतं तर ए आला असता, पण मँगोज आहे तर आर्टिकल ए भरताना ते सामान्य नाम एकवचनीच पाहिजे, अनेकवचनी नसावं. म्हणून हे मँगोज हे अनेकवचनी आहे, म्हणून तिथं आर्टिकल ए येणार नाही आहे. तर असा क्रॉस किंवा नो आर्टिकल किंवा नील शब्द तुम्हाला लिहायचा आहे. आलं लक्षात? परत एक नोट आहे, ती लक्षात ठेवायची. नामाची सुरुवात जर स्वराने झाली असेल परंतु उच्चार मात्र व्यंजनाचा होत असेल तर तेव्हा सुद्धा ए वापरावा. म्हणजे काय, सूचनेचा अर्थ समजला का तुम्हाला मित्रांनो? नामाची सुरुवात जर स्वराने झाली, स्वर म्हणजे वॉवेल, AEIOU पैकी झाली, परंतु त्याचा उच्चार म्हणजे काय, प्रोनाऊन्सिएशन व्यंजनासारखा कॉन्सनंटसारखा झाला, तर तिथं आर्टिकल ए आपण वापरू शकता. फॉर एक्झाम्पलमध्ये लगेच तुम्हाला कळेल. फॉर एक्झाम्पल हे ब्लँक आहे, नंतर शब्द आहे वन मॅन शो. आता तुम्हाला आर्टिकल भरायचं सांगितलं तर तुम्ही ए एन डी पैकी काय भराल, तर इथं ए आहे, परंतु हा वनची सुरुवात ओने झालेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे ओ हा वॉवेल आहे, स्वर आहे, 5 मध्ये येतो, AEIOU मध्ये येतं, आणि स्वराने सुरुवात झाली तर एन हे आर्टिकल वापरलं जातं. पुढे आपण पाहणार आहोत. पण इथं ए वापरला आहे, मग हा ओ असून आपण ए वापरला, वॉवेल असून आपण ए वापरलेला आहे. पण हे लक्षात घ्या मित्रांनो, तो शब्द वाचताना त्याचा उच्चार प्रोनाऊन्सिएशन लक्षात घ्या. वन वन मग हा व आहे, आणि व म्हणजे इंग्रजीत व्ही किंवा डब्ल्यू असतो. मग हा व्ही आणि डब्ल्यू काय आहे मित्रांनो, कॉन्सनंट आहे, आणि त्याच्यामुळे त्या उच्चाराला अनुसरून एच तुम्हाला भरायचं आहे. हे उदाहरण समजण्याचं दुसरं उदाहरण बघूया. युनिव्हर्सिटी, काही जण युनिव्हर्सिटी वाचतात, काही जण युनिव्हर्सिटी वाचतात. मग हा यू जरी वॉवेल आहे, AEIOU पैकी आहे, तरी तर ए वापरला आपण, एन आला पाहिजे, पण ए वापरलेला आहे. पण त्याचे उच्चार लक्षात घ्या, काय उच्चार होतो, युनिव्हर्सिटी. मग युनिव्हर्सिटी मराठीत लिहिताना यू म्हणजे हा य येतो, आणि यच्या इंग्लिशमध्ये वाय होतो. आणि आता मला सांगा मित्रांनो, वाय म्हणजे काय होतो, वाय हा य असतो, आणि वाय हा कॉन्सनंट आहे, आणि कॉन्सनंट असल्यामुळे जरी सुरुवात वॉवेलने झाली पण त्याचा उच्चार आणि त्याचे अक्षर वाय य असा येतो, त्याच्यामुळे इथं एन न येता एच भरावा लागणार आहे तुम्हाला. आणि अशा पद्धतीने तुम्हाला आर्टिकल ए वापरायचं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत आर्टिकल एन. तर आर्टिकल एन कसं वापरायचं मित्रांनो, ए नंतर एन कसं आपल्याला त्या वाक्यांमध्ये भरता येईल. तर सेकंड यूज ऑफ आर्टिकल एन, मग त्याचे सुद्धा नियम आहेत. जसे एचे नियम होते तसेच एनचे पण नियम आहेत. ते नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे, जाणून घ्यायचे. रूल्स असतात, ते रूल्स कोणते? नंबर 1, सामान्य नामाची सुरुवात स्वराने होते. स्वर कोणते? स्वर म्हणजे वॉवेल, ते कोणते? AEIOU. इंग्लिश अल्फाबेट 26 आहे, त्याच्यातले 5 हे वॉवेल्स आहेत. मग सामान्य नामाची सुरुवात स्वराने म्हणजे AEIOU यांनी होते, त्या नामा अगोदर एन वापरतात. सिंपल आहे मित्रांनो. पण एक अट आहे, परंतु ते सामान्य नाम एकवचनी म्हणजे सिंग्युलर असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता हा ऑरेंज शब्द आहे, हे सामान्य नाम आहे ऑरेंज,
त्या ऑरेंज शब्दाची सुरुवात कशाने झालेली आहे? ओ. हा ओ काय आहे? हा इथं ओ आहे. हा ओ काय आहे? वॉवेल्स आहे. या 5 पैकी एक आहे. आणि आता नियम काय सांगतो आपल्याला? ज्या सामान्य नामाची सुरुवात स्वराने झाली असेल आणि ते नाम एकवचनी असेल, सिंग्युलर असेल, तर त्या नामा अगोदर एन वापरायचा. बघा ओ आणि इकडं सफिक्स एस किंवा एस असं प्लुरल फॉर्म दिलेला नाही आहे, सिंग्युलर फॉर्म आहे, म्हणून आपण त्या शब्दा अगोदर एन वापरलेला आहे. दुसरं उदाहरण बघा, ॲपल. ॲपलची सुरुवात एने झालेली आहे, ए वॉवेल आहे आणि सिंग्युलर आहे, एकवचनी आहे, म्हणून एन आलेला आहे. तिसरं बघा, इंक पॉट. आता या इंक पॉटमध्ये आय आलेला आहे. आय सुद्धा काय आहे? वॉवेल आहे आणि त्याच्यामुळे तो शब्दसुद्धा सिंग्युलर आहे, त्याच्यामुळे एन वापरलेला आहे. हे लक्षात असू द्या. तसंच ही नोटसुद्धा लक्षात घ्या. काय नोट आहे ती? सूचना काय आहे? सामान्य नाम अनेक वचनी असेल तर एन आर्टिकल वापरू नये. तर त्या ब्लँकमध्ये नो आर्टिकल किंवा असं चिन्ह तुम्हाला लिहायचं आहे. इजी म्हणजे एक्झाम्पल, ॲपल्स आहे. आता ॲपल्स जो आहे त्याच्या शेवटी एस सफिक्स लावलेला आहे, म्हणजे हा ॲपल नाऊन हा सिंग्युलर नाही आहे, तो प्लुरल झालेला आहे, अनेकवचनी आहे. आणि अनेकवचनी नाम राहिलं तर कुठल्याही प्रकारचे आर्टिकल त्याच्या पुढे लावता येत नाही, म्हणून असं चिन्ह क्रॉस किंवा नो आर्टिकल किंवा नील, NIL नील असं तुम्ही लिहू शकता. फसवं उदाहरण असतं. बोर्डवाले काही वेळेस फसवतात आपल्याला उदाहरण देऊन, ते विद्यार्थ्याचे टॅलेंट पाहतात, मग लक्षात असू द्या. दुसरं उदाहरण आहे एलिफंट्स. आता या सामान्य नामाची सुरुवात ईने झालेली आहे, वॉवेल नाही, मग तुम्ही ई बघून लगेच एन लावून देणार, परंतु त्याच्या शेवटी बघून घ्यायचे तो सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. आता प्लुरल आहे, याच्यामुळे इथं एन आर्टिकल येणार नाही, तर एक तर क्रॉस करावं लागेल, नाही तर नो आर्टिकल लिहावं लागेल किंवा नील लिहावं लागेल. हा लक्षात. परत एक नोट आहे, ती लक्षात घ्या. नामाची सुरुवात व्यंजनाने म्हणजे कॉन्सनंटने झाली असेल, परंतु उच्चार मात्र स्वराचा म्हणजे वॉवेलच्या होत असेल, तर त्याच्या अगोदर एन वापरा. याचा अर्थ काय मित्रांनो? सोपा आहे, लक्षात घ्या. ज्या नामाची सुरुवात व्यंजनाने झाली, हा एच आहे, HOUR, एच आहे. एच हा तुम्हाला माहिती आहे 21 मधला कॉन्सनंट आहे, व्यंजन आहे. आणि व्यंजन जर राहिला तर आपण ए वापरायचो, मागे पाहिलं आपण आत्ता, तर ए वापरतो. पण हा एच जरी आहे, पण त्याचा उच्चार मात्र स्वरासारखा आहे, वॉवेलसारखा आहे. जसं हा शब्द तुम्ही वाचणार HOUR, तर कसं वाचणार? आवर, आवर, आवर. मग हे काय असतात? ए असतो, तो म्हणजे ए असतो आणि याचा उच्चार हा वॉवेलसारखा येतो, म्हणून त्याच्या अगोदर एन वापरलेलं आहे. जर हे समजलं असेल तर पुढचे उदाहरण पहा मित्रांनो. HONEST, ऑनेस्ट. ऑनेस्ट शब्द आहे हा. मग आपण बोलताना ऑनेस्ट असं बोलतोय, म्हणजे कसला उच्चार येतो? ओचा येतो. मग ओ जरी एच हा कॉन्सनंट आहे, व्यंजन आहे, तरी उच्चारामध्ये ओ असा येतो आहे, म्हणजे वॉवेल दर्शवितो आहे, म्हणून त्या शब्दा अगोदर एन वापरलेला आहे. लक्षात. साधं आणि सोपं उदाहरण, MA. MA वाचताना तुम्ही उच्चारा, प्रोनाउन्सिएशन करा बरं. MA, ए असा उच्चार येतो. मग ए हे वॉवेल आहे, जरी सुरुवात कॉन्सनंट आहे, पण त्याचे उच्चार MA, एचा उच्चार येतो, म्हणून त्याला एन वापरला गेलेला आहे. अशा पद्धतीनं एन हा आर्टिकल तुम्हाला समजून घेऊन, नियम समजून घेऊन, अभ्यास करून प्रश्नपत्रिकेत लिहायचं आहे, उदाहरणांमध्ये सोडवायचं आहे. हा लक्षात. ए आणि एन हे तुमच्या लक्षात आलं असेल तर तिसरं द आर्टिकल आपण पाहणार आहोत. तर द आर्टिकल कसं वापरायचं त्या संबंधित माहिती आपण करून घेणार आहोत. हे आहे यूज ऑफ आर्टिकल द. द हे आर्टिकल डिफिनेट आर्टिकल असतं, म्हणजे निश्चित असतं, त्याची जागा ठरलेली असते. ए आणि एन हे काय असतात? इनडिफिनेट असतात, ते एका ठिकाणी येत नाही, तर बदलू शकतात ते. तर द हे आर्टिकल डिफिनेट असतं. या दचे सुद्धा ए आणि एन सारखे रूल असतात, ते वेगळ्या पद्धतीचे असतात. काय रूल्स आहेत ते आपण जाणून घेऊया. पहिलं, द हे उपपद वापरण्यासाठी स्वर म्हणजे वॉवेल व व्यंजन म्हणजे कॉन्सनंट यांचा काहीही संबंध नसतो, हे लक्षात असू द्या. देर इज नो
कनेक्टिव्हिटी, देर इज नो कनेक्शन ऑफ वॉवेल अँड कॉन्सोनंट बाय युझिंग द आर्टिकल द. तुम्हाला वॉवेल आणि कॉन्सोनंटचा काहीही संबंध नाही आहे इथं द वापरताना. मग द वापरताना काय सांगितलं त्याने, स्वर व कॉन्सोनंट व्यंजन यांचा काही संबंध नसतो. म्हणजे याच्यामध्ये वॉवेल ए ई आय ओ यू आणि कॉन्सोनंट जे आहे 21 याचा विचार करून तुम्हाला द भरायचा नाही आहे. तर दचे हे वेगळ्या पद्धतीचे नियम असतात. दुसरा नियम काय आहे, जागतिक एकमेव वस्तूसाठी द वापरतात. आता जागतिक एकमेव वस्तू म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे मित्रांनो, जसं ताजमहल आहे, हे जागतिक एकमेव वस्तू आहे ताजमहल, हे लक्षात घ्या. जसे पवित्र नद्यांची, ग्रंथांची, दिशांची, समुद्रांची, पर्वतांची, ग्रहांची या सर्वांच्या नावा अगोदर द वापरले जाते. काय सांगतो आहे नियम, तुम्हाला आला का लक्षात? तुम्हाला माहिती असते नद्यांची नावं, जी पवित्र नद्या आहेत त्यांची नावं माहिती पाहिजे तुम्हाला, पवित्र ग्रंथांची नावं माहिती पाहिजे, दिशाचं सर्वांना माहिती आहेत, समुद्रांची नावंसुद्धा माहिती येतात आणि पर्वतांची नावंसुद्धा आहेत, ग्रहांची नावं, हे सर्व तुम्हाला माहिती पाहिजे, तेव्हा तो द भरता येईल. या सर्वांच्या नावा अगोदर द वापरला जातो. ते जागतिक एकमेव वस्तूंमध्ये मोडता म्हणून. हा लक्षात. उदाहरणार्थ आपण पाहूया, समजा यमुना, हे यमुना नदीचे नाव आहे, मग त्या शब्दा अगोदर द यमुना असं तुम्हाला लिहावं लागेल. रामायण हे पवित्र ग्रंथाचे नाव आहे, मग द रामायण असं लिहावं लागेल. दिशा, मग दिशा किती आहेत? 4 दिशा आहेत, मेन 4 दिशा आहेत, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. मग ते जर समोर आलं ब्लँक आणि तुम्हाला भरायला लावलं वेस्ट किंवा साऊथ, तर तुम्ही ए अँड भरू नाही शकत. तर त्याच्या अगोदर काय भरावं लागेल? द वेस्ट, द ईस्ट अशा पद्धतीने भरावं. समुद्राची नावं आहेत, पर्वतांची नावं आहे हिमालया, मग हिमालया अगोदर द तुम्हाला भरायचं आहे. ग्रहांची नाव म्हणजे काय मित्रांनो, जसं सन, मून, द सन, द मून या पद्धतीनं. तिसऱ्यामध्ये असा वेगळा नियम आहे, सुपरलेटिव्ह डिग्री. हा सुद्धा एक महत्त्वाचा ग्रामरचा टॉपिक आहे. सुपरलेटिव्ह डिग्री हे तुम्हाला पुढे शिकायला भेटणारच आहे. पण हा नियम काय सांगतो, सुपरलेटिव्ह डिग्रीच्या विशेषणापूर्वी द वापरले जाते. बोर्डामध्ये 12वीच्या बोर्डामध्ये काय वाक्य असे सुद्धा टाकले जातात आर्टिकलमध्ये, तर सुपरलेटिव्ह डिग्रीचे वाक्य दिले जातं आणि त्याच्यात तुम्हाला आर्टिकल भरायला लावतात. मग तो काही पोरं ए अँड कॉन्सोनंट बघून वॉवेल भरून टाकतात आणि त्यांना मार्क्स भेटत नाही, ते चुकीचं ठरतं. सुपरलेटिव्ह डिग्री थोडक्यात सांगतो, सुपरलेटिव्ह डिग्री हे कशी ओळखून घेणार, तर विशेषणाच्या शेवटी EST शब्द असतो, EST हे प्रत्यय लावलेलं असतं, किंवा लांबलचक शब्द राहिला तर तिथं मोस्ट शब्द असतो, त्याच्या अगोदर मोस्ट शब्द असतो. मग ही ओळख आहे सुपरलेटिव्ह डिग्रीची. विशेषण लहान असेल तर त्याला EST लागतं, विशेषण लांबलचक असेल स्पेलिंगमध्ये तर तिथं त्याच्या अगोदर मोस्ट लावतात. मग हे EST हा मोस्ट काय दाखवतो, तर सुपरलेटिव्ह डिग्रीचे शब्द आहेत की वाक्य आहेत. मग आता बघा, टॉलेस्ट आहे, त्या टॉलेस्टच्या शेवटी EST प्रत्यय आहे. हा EST प्रत्यय काय दाखवतो, सुपरलेटिव्ह डिग्रीचा, आणि म्हणून हा विशेषण सुपरलेटिव्ह डिग्रीचा आहे म्हणून त्याच्या अगोदर काय वापरला आहे, द वापरला. नाही तर काही पोरं काय करता, टी, हा टी बघून, हा टी त्यांना माहिती असतं टी हा कॉन्सोनंट आहे, हा टी बघून लगेच ते काय भरून देतील, ए भरून देतील, ते चुकीचे ठरेल, हे लक्षात ठेवायचं. तर सुपरलेटिव्ह डिग्री ही EST प्रत्यय आणि त्याच्या अगोदर लांबल्या एक शब्दा अगोदर मोस्ट हा शब्द. मग द टॉलेस्ट, द मोस्ट असं त्याच्या अर्थ, द मोस्ट ब्युटिफुल, द टॉलेस्ट अशा पद्धतीनं हा द तुम्हाला भरायचा आहे. काही उदाहरण आपण दुसऱ्या हिमालयामध्ये बघितली. दुसरा नियम काय सांगतो, तर फॉर एक्झाम्पल हिमालया, हिमालय पर्वतचे नाव आहे म्हणून त्या नावावर द आहे. सन हे ग्रहाचे नाव आहे म्हणून द सन. यमुना हे नदीचे नाव आहे म्हणून द यमुना. रामायण हे पवित्र ग्रंथाचे नाव आहे मित्रांनो, द रामायणा. कुराण, द कुराण. बायबल, द बायबल. अशा पद्धतीनं हे सूचनेप्रमाणे तुम्हाला द भरणं सोपं जाईल, लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला. पण त्याच्यात एक नोटसुद्धा आहे बघा, काय सांगते हे नोट्स, एखाद्या व्यक्ती वस्तूचा उल्लेख वाक्यात दुसऱ्यांदा आला असेल, रिपीट झाला असेल त्या व्यक्तीचे नाव किंवा वस्तूचे नाव, तर त्या वस्तू किंवा व्यक्ती अगोदर द वापरला जातो. फॉर एक्झाम्पल बघूया, देअर वॉज अ बुक लाईंग ऑन द टेबल. फुल स्टॉप, म्हणजे एक सेंटेन्स संपत आहे, त्याला लागून दुसरं सेंटेन्स तयार झालेलं आहे, द बुक वॉज ओल्ड, OLD ओल्ड. मग या वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये बुक आहे, हा बुक वस्तूचे नाव आलेलं आहे, पण हा बुक शब्द परत दुसऱ्या वाक्यात रिपीट झालेला आहे, दुसऱ्यांदा आलेला आहे. इथं डॅश आहे तर दुसऱ्यांदा आलेला आहे, इथं ब्लँक होती, इथं ध भरलेला आहे आपण, पण हा बुक
पहिल्या वाक्यातील बुक दुसऱ्या वाक्यात परत आलेला आहे, दोनदा रिपीट झालेला आहे, म्हणून त्या शब्दा अगोदर द तुम्हाला वापरणं आवश्यक आहे. तसंच दुसरं असं आहे, ती नोट्स अशी आहे, तर जनरल टाईम ऑफ द डे डिफिनिट जनरल टाईम ऑफ डे डिफिनिट दर्शविण्यासाठी सुद्धा द वापरतात. म्हणजे सांगायचे तात्पर्य असं आहे, तर दिवसाभरामध्ये जो वेळ असतो की जो वेळ टायमिंग दर्शवितो त्या शब्दा अगोदर सुद्धा तुम्हाला द वापरता आला पाहिजे. उदाहरणार्थ आहे इन ब्लँक इव्हिनिंग. मग ते ब्लँकमध्ये मी काय भरलं आहे, द. इव्हिनिंग हा जनरल टाईम ऑफ द डे आहे, म्हणून त्याच्यामध्ये द इव्हिनिंग असं लिहिलं आहे. इन द मॉर्निंग, मॉर्निंग शब्द आहे हा, MORNING मॉर्निंग शब्द आहे. लक्षात, मग मॉर्निंग सुद्धा अगोदर सुद्धा द वापरला गेलेला आहे. तर अशा पद्धतीनं आर्टिकल द हे सोपं आहे. केव्हा सोपं वाटेल, जेव्हा तुम्ही हा पूर्ण अभ्यास कराल तेव्हा. मग अशा पद्धतीनं आर्टिकल एन आणि द हे सहजरित्या तुम्ही प्रश्नपत्रिकेत सोडवू शकता. हा लक्षात मित्रांनो. चल बघूया आपण आता हे शिकवल्यानंतर तुमच्या किती लक्षात राहतं. याच्यासाठी आपण एक एक्सरसाइज म्हणून हे क्वेश्चन सोडवणार आहोत. बघा तर मग क्वेश्चन असा आहे, फिल इन द ब्लँक विथ आर्टिकल एन ऑर द. फिल इन द ब्लँक म्हणजे काय, प्रश्नपत्रिकेमध्ये असे ब्लँक असतील, गाळलेल्या जागा असतील, रिकाम्या जागा असतील. तर तुम्हाला या रिकाम्या जागांमध्ये, गाळलेल्या जागांमध्ये, ब्लँकमध्ये एन द कुठे येईल हे तुम्हाला ते आता शिकवलेल्या नियमानुसार भरता आले पाहिजे. त्याच्यातलं पहिलं उदाहरण आहे, स्वामी इज ब्लँक गुड बॉय. मग आता काही पोरांना आर्टिकल कसं भरावं हे समजत नाही, कुठं भरावं हे समजत नाही. तर त्यांनी लक्षात ठेवायचं, ही जी ब्लँक सुरू होते आणि जिथं संपते आणि संपल्यानंतर जो पहिला शब्द येतो त्या पहिल्या शब्दाचे पहिलं अक्षर बघायचं, ते वॉवेल आहे का कॉन्सोनंट आहे, याच्यावरनं सुद्धा ए किंवा ॲन तुम्ही भरू शकता. आणि जे एक्सेप्शन म्हणजे अपवादात्मक जो नियम असतो, उदाहरणार्थ त्याचे उच्चार, त्या शब्दाचे उच्चार केल्यानंतर ए किंवा ॲनपैकी काय भरता येईल ते आता आपण शिकलो आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्याला मग स्वामी इज ब्लँक गुड बॉय. मग गुड हे शब्द आहे आणि त्याच्या अगोदर जी आलेला आहे, जी काय आहे, कॉन्सोनंट आहे. लक्षात, 21 पैकी आहे ना, कॉन्सोनंट आहे आणि कॉन्सोनंटने सुरुवात झाली आहे, म्हणून तिथं आपण काय भरणार आहोत, ए भरणार आहोत, ए. लक्षात. आता इथं सुरुवातीला ब्लँक दिलेली आहे, ब्लँक ॲपल फॉर ब्लँक डे किप्स ब्लँक डॉक्टर अवे. काही उदाहरणं अशी असतात की त्याच्यामध्ये 2 ब्लँक असतील, 3 ब्लँक असतील. काही उदाहरणं अशी असतात तर 2 किंवा 1 ब्लँक असतो. आता याच्यामध्ये 3 ब्लँक आहेत, ते तुम्हाला आर्टिकल ए एन टी पैकी भरायचे आहे. आता बघा, ॲपल ही ब्लँक इथं संपली, शब्द आहे ॲपल. आता ॲपलची सुरुवात तिथं बघा तुम्ही ए ने झालेली आहे. आता ए हा काय आहे, वॉवेल आहे. वॉवेल कोणते, AEIOU पैकी आहे आणि इथं सिंग्युलर आहे, एकवचनी आहे, म्हणून तुम्ही इथं ॲन हे आर्टिकल भरणार आहे. पुढे ॲन ॲपल फॉर ब्लँक संपली, शब्द डे आला. मग डेच्या पहिलं अक्षर काय आहे, डी काय आहे, कॉन्सोनंट आहे आणि तो सिंग्युलर आहे, एकवचनी, म्हणून त्याला ए तुम्ही इथं भरू शकता कॉन्सोनंट असल्यामुळे. किप्स ब्लँक डॉक्टर अवे. मग ब्लँक नंतर डॉक्टर शब्द आहे, डॉक्टरचे पहिलं अक्षर काय आहे, डी आहे, डी लेटर आहे. मग डी आणि डॉक्टर हा सिंग्युलर आहे आणि डी हा कॉन्सोनंट आहे, त्याच्यामुळे इथं सुद्धा तुम्हाला हे आर्टिकल भरायचे. आलं लक्षात. पहिलं उदाहरण, माशी उदाहरण मी दिली तुम्हाला सोडवायला, त्याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. तिसरं उदाहरण समजून देऊया आपण. ब्लँक आहे, पहिला शब्द आहे अर्थ. आता अर्थची सुरुवात ईने झालेली आहे, पोरं लगेच ई बघून काय लिहिणार, वॉवेल समजणार आणि वॉवेल हे AEIOU यापैकी आहे ई, आणि मग पोरं काय म्हणणार लगेच ॲन, आणि ॲन भरलेल्यांना ते उदाहरणाचे मार्क भेटणार नाही, ते चुकीचे आहे. कारण अर्थ म्हणजे पृथ्वी हे काय आहे, ग्रह आहे मित्रांनो. मग ग्रहांच्या नावा अगोदर आपण ए आणि ॲन वापरू शकत नाही, तर ग्रहांच्या नावा अगोदर आपण काय वापरू शकतात, द. तुम्हाला इथं द आर्टिकल भरायचं. द अर्थ मूव्ज अराउंड ब्लँक. परत ब्लँक नंतर सन आला. आता सन हा SUN सन आहे, त्याचे पहिले अक्षर एस आहे. आता पोरं काय करता, हा एस आहे ना, मग आपण कॉन्सोनंट आहे हा, आणि कॉन्सोनंट असल्यामुळे सरांनी आम्हाला शिकायला तर ए भरायचा असतो. मग पोरं इथं सुद्धा ए बनवतील नाही. तर सन हा ग्रहाचं नाव आहे, ग्रहांच्या नावा अगोदर नेहमी लक्षात ठेवायचं द आर्टिकल वापरावं लागतं. लक्षात. सोपे उदाहरण आहे, फक्त नियम बघायचे. 4 एलिफंट. ब्लँक नंतर एलिफंट शब्द आला आहे आणि पहिलं अक्षर ई आहे.
आणि हा शब्द सिंग्युलर आहे, हे लक्षात ठेवा. मग हा शब्द सिंग्युलर असल्यामुळे काय आहे, आता ई वॉवेल असल्यामुळे तुम्ही सहज एन भरू शकता. हा लक्षात काय भरू शकता, एन आर्टिकल भरू शकता. एन एलिफंट. मेट ब्लँक नंतर लॉयन शब्द आहे, मग लॉयनच्या पहिल्या अक्षर एल आहे, तो कॉन्सिडंट आहे 21 मधला, म्हणून तुम्हाला इथं ए भरायचं आहे. वन डे एन एलिफंट मेट अ लॉयन वन डे. असं. फिफ्थ, ब्लँक ताजमहल इज द ब्युटिफुल मॉन्युमेंट. ताजमहल सर्वांना माहिती आहे, आग्रा इथं आहे आणि तो जागतिक एकमेव अशी वस्तू आहे किंवा ते मॉन्युमेंट आहे. लक्षात. मग ताजमहल सांगितल्याबरोबर टी बघाल तुम्ही, आणि टी हा कॉन्सनन्स समजून आणि सिंग्युलर समजून काही ए भरून देतील तर ते रॉंग ठरेल. ताजमहल ही जागतिक एकमेव अशी वस्तू आहे, जगातील मॉन्युमेंट आहे, तर तिथं तुम्हाला द भरायचं आहे. जसं ग्रहांच्या नावा अगोदर, मग जागतिक वस्तूंच्या नावा अगोदर, एकमेव वस्तूंच्या अगोदर असे द भरावे लागतात. तर अशा पद्धतीने हे नमुने तुम्हाला एक्झाम्पल नमुने दिले आहेत, त्याचा अभ्यास करून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हे झालं नॉन टेक्झुअल ग्रामर. तर तुम्हाला टेक्झुअल ग्रामर जसे प्रश्नपत्रिकेत आर्टिकल भरायला लावतात, पॅसेज दिलेला असतो त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ग्रामर असतं, लँग्वेज स्टडी. मग ते टेक्झुअल सेंटेन्स किंवा टेक्झुअल सेंटेन्सेस किंवा पॅरेग्राफ ते देतात प्रश्नपत्रिकेत, आणि तुम्हाला आर्टिकल ए एन डी भरायला लावतात. उदाहरणार्थ इकडे लक्ष द्या. क्वेश्चन कसा येतो बोर्डात प्रश्नपत्रिकेत, एडिट द गिवन पॅरेग्राफ युजिंग ए ऑर एन ऑर द वेअर एव्हर नेसेसरी. हा पॅसेज जो आहे हा तुमच्या पुस्तकातला 1.2 इयत्ता 12वी 1.2 या लेसनमधला आहे, आणि तो सीन पॅसेजमधला आहे, सीन लेसनमधला आहे, टेक्झुअल आहे. ते कदाचित येऊ शकतं भरायला, मग ते लक्षात ठेवा. ते नियमानुसार तुम्हाला हा पॅरेग्राफ भरून दाखवायचा आहे. चला तर मग, राकेश इज ब्लँक आयडियल सन who remains devoted to his father as he grows professionally to become blank famous doctor. As his father grows old, he takes care to spend time with his father, bringing him tea in blank morning and taking him out for blank walk इन ब्लँक इव्हिनिंग. मग आता हे जे ब्लँक दिले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ए आणि एन भरून दाखवायचे किंवा द भरून दाखवायचे. मग ते नियमानुसार भरावं लागेल. ए एन डीचे नियम तुम्हाला सांगितले थोडक्यात, ते नियमानुसार तुम्हाला भरून दाखवायचे. त्याला मग आता भरूया आपण. राकेश इज ब्लँक संपल्यानंतर आयडियल शब्द आला. मग आयडियलचे पहिले अक्षर काय मित्रांनो, आय. मग आय काय आहे, वॉवेल, आणि तो सिंग्युलर आहे. मग सांगा बरं काय येईल, वॉवेल असल्याने इथं तुम्ही एन शब्द भरायचे. पुढे वाचूया. सन हू रिमेन्स devoted to his father as he grows professionally to become ब्लँक आली. ब्लँक नंतर फेमस शब्द आहे, फेमस. मग फेमसच्या शब्दाच्या शेवटी एस आहे म्हणून तुम्ही सिंग्युलर प्लुरल समजू नका, ते सिंग्युलर आहे, ते स्पेलिंग आहे. मग फेमस या शब्दाची सुरुवात कशी झालेली आहे, एफ. हा कॉन्सनंट आहे, सिंग्युलर आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आपण इथं ए भरायचं आहे. फेमस डॉक्टर. ॲज हिज फादर ग्रोज ओल्ड ही takes care to spend time with his father, bringing him tea in blank आहे. आता मॉर्निंग. आपण दचे नियम पाहिलेत, तर दच्या नियमामध्ये एक नोट होती, त्याच्यामध्ये शेवटी सांगितलेलं होतं, काय सांगितलं होतं, टायमिंगविषयी सांगितलं होतं, डे टाईमविषयी. मग डे टाईमचा उल्लेख ज्या ठिकाणी आलेला असेल, जसं मॉर्निंग, इव्हिनिंग, तर त्या शब्दांअगोदर आपण आत्ताच पाहिलं द लावायचं असतं, द मॉर्निंग. अँड टेकिंग हिम आउट फॉर ब्लँक आहे आणि वॉक शब्द आला. आता वॉक हे वर्ब आहे, तिथं लक्षात घ्या, पण त्याची सुरुवात डब्ल्यूने झालेली आहे. मग डब्ल्यू काय आहे, कॉन्स्टंट आहे, आणि त्याच्यामुळे आपण त्याला ए भरूया. अ वॉक इन, परत डे टाईम आला, आणि डे टाईम असल्यामुळे तो एक प्रकारे टायमिंग दाखवणारा शब्द असल्यामुळे त्या शब्दा अगोदर आपल्याला द वापरायचे. जसं द मॉर्निंग भरलं तसं द इव्हिनिंग. अशा पद्धतीनं हे टेक्झुअल म्हणजे सीन पॅसेजच्या तुमच्या पुस्तकातला 1.2 मधलं हा पॅसेज आहे, आणि तुम्हाला ते भरायला लावलेलं आहे, हे लक्षात घ्या. बोर्डामध्ये असे प्रश्न येऊ शकता किंवा अशा पद्धतीने भरायला लावू शकता. आलं लक्षात मित्रांनो.
आर्टिकल काय असतं, ए अँड दी हे आर्टिकल कसे वाक्यांमध्ये वापरले जातात याविषयी तुम्हाला या व्हिडिओत मी सांगितलेलं आहे. मग हा व्हिडिओ कसा वाटला? जर सोपा वाटला असेल तर तुम्ही त्याला शेअर करू शकता, लाईक करू शकता आणि सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.